बघा की या व्हिडिओमध्ये आपण हा पहिला शेतीविषयक व्हिडिओ बनवत आहोत। तर बघा की या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की जी शेतीविषयक काही महत्त्वाची माहिती आहे की बघा काही पिकं अशी आहेत की जी कोणत्याही हंगामामध्ये तुम्ही काय करू शकता, पीक ते उत्पादन तुम्ही घेऊ शकता। बघा की प्रत्येकाचा असणारा पर्पज, प्रत्येकाचा असणारा उद्देश हा फार वेगळा असतो। कोण मोठ्या प्रमाणात लागवड करतं तर कोण लहान पद्धतीने लागवड करतं, परंतु त्याची जी माहिती आहे ती माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर करणार आहोत। बघा शेतीविषयक महत्त्वाची माहिती व्हिडिओ नंबर भाग 1 याच्यामध्ये आपण मिरचीच्या असणाऱ्या ज्या प्रजाती आहेत, म्हणजे मिरची हे जे पीक आहे याच्या असणाऱ्या प्रजाती, की आता आधुनिक शेती आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळं संशोधन होतंय। तर बघा मिरचीच्या असणाऱ्या प्रजाती आणि त्याच्या पेरणीचा कालावधी, कारण मिरचीचं बी असतं त्याची पेरणी करावी लागते, त्यानंतर ते जी रोप आहे ते रोप आल्यानंतर तुम्हाला लागवड करावी लागते आणि कोणत्या हंगामामध्ये होते ते या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे। तर बघा मिरचीच्या प्रजाती, त्यामध्ये किती मिरचीच्या प्रजाती आहेत बघा। आपण नॉर्मली म्हणत असतो की नॉर्मली मिरचीच्या प्रजाती किती आहेत, आपल्याला एखादी जात माहिती असते कारण आपण तेवढीच लावलेली असते। परंतु जर तुम्ही शेती क्षेत्रामध्ये सखोल अभ्यासाच्या माध्यमामधून वाढलात तर तुम्हाला समजेल की शेती क्षेत्र सुद्धा अभ्यास जर तुम्ही केलात तर ते तेवढंसं सोपं नाही। बघा मिरचीच्या कोणकोणत्या प्रजाती आहेत, तर त्याच्यामध्ये पहिली आहे पुसा ज्वाला, त्यानंतर पंत C1, अर्का लोहित, कोकण कीर्ती, संकेश्वरी, अग्निरेखा, फुले ज्योती, परभणी तेजस, सुरक्ता, फुले साई, फुले मुक्ता, उत्कल रागिणी ही मिरचीच्या प्रजाती आहेत। मी पुन्हा एकदा ही जी नावं आहेत ती रिपीट करतो। बघा मिरचीच्या कोणकोणत्या प्रजाती आहेत, त्यामध्ये पहिले आहे पुसा ज्वाला, पंत C1, अर्का लोहित, कोकण कीर्ती, संकेश्वरी, अग्निरेखा, फुले ज्योती, परभणी तेजस, सुरक्ता, फुले साई, फुले मुक्ता, उत्कल रागिणी। म्हणजे मिरचीच्या टोटली किती प्रजाती झाल्या, तर बघा पुसा ज्वाला 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, म्हणजे बघा की मिरचीच्या टोटली 12 प्रजाती आहेत। जे कोणी शेतीविषयक डिप्लोमा करणारे किंवा पदवी शेतीविषयक किंवा कृषी डिप्लोमा किंवा कृषी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांनाही माहिती अत्यंत आवश्यक आहे की मिरचीच्या किती प्रजाती आहेत। नॉर्मली काय होतं की आपण शेतीविषयक डिग्री घेतलेली असते, परंतु प्रॅक्टिकली वर्किंगमध्ये आपण कमी असल्यामुळे आपल्याला प्रॉपरली सांगता येत नाही। जर आपल्याला एखाद्याने विचारलं तर आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे, कारण आपली शेतीप्रधान संस्कृती आहे। आपण कितीही शिकलो, कितीही आपण कोणत्याही पदावरती काम करत असू तरी आपली मूळची संस्कृती शेतीप्रधान आहे। त्याच्यामुळे आपल्याला शेतीविषयक माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे, कारण शेती क्षेत्रामध्ये काय असतं की तुम्ही फिजिकली फिट राहता, फिजिकली फिट असाल तर तुम्ही मेंटली सुद्धा फिट असलेला आपल्याला पाहायला मिळेल। तर मिरचीच्या 12 प्रजाती आहेत। पेरणीचा कालावधी आणि हंगाम लक्षात घ्या की तुम्ही एखादं पीक घेत असाल तर कोणत्या हंगामामध्ये पेरणी केली पाहिजे। तर बघा मिरची हे पीक असं आहे, काही ठराविक पीक आहे की तुम्हाला तिन्ही हंगामामध्ये कंडक्ट करता येतात, म्हणजे जे काही हंगाम आहेत त्यानुसार तुम्हाला ते लावता येतं। आता बघा पेरणीचा कालावधी आणि हंगाम, आता त्याच्यामध्ये खरीप हंगाम जर तुम्ही घेतलात, खरीप हंगाम जर तुम्ही घेतलात तर त्याच्यामध्ये मे आणि जून याच्यामध्ये त्याच्या लागवडीचा हंगाम आहे, किंवा बघा पेरणीचा कालावधी आणि हंगाम कधी कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्ही पेरणी करून ते लावू शकता, तर तुम्ही खरीप हंगामामध्ये मे आणि जून महिन्यामध्ये तुम्ही त्याची काय करू शकता, लागवड करू शकता। रब्बी हंगाम जर असेल तर त्यामध्ये तुम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये तुम्ही लावू शकता। आणि जर उन्हाळी हंगाम असेल त्याच्यामध्ये तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये लावू शकता। म्हणजे लक्षात घ्या मिरची हे दैनंदिन चालणारं पीक आहे। लक्षात घ्या की मिरचीचं जे असणारं पीक आहे हे तुम्ही कोणत्याही हंगामामध्ये लावू शकता। मिरचीच्या मी किती जाती सांगितल्या, तर 12 जाती सांगितल्या। कोणत्या, पुसा ज्वाला, पंत C1, अर्का लोहित, कोकण कीर्ती, संकेश्वरी, अग्निरेखा, फुले ज्योती,
परभणी तेजस, सुरक्ता, फुले साई, फुले मुक्ता, उत्कल रागिणी अशा 12 प्रकारच्या मिरचीच्या जाती आहेत. बघा, पेरणीचा कालावधी आणि हंगाम. खरीप मध्ये कोणता महिना येतो तर मे आणि जून. मे 2 महिने तुम्हाला मिळतात. रब्बी मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि उन्हाळीमध्ये जानेवारी, फेब्रुवारी. तर बघा, या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबणार आहे. इथून पुढच्या भागामध्ये मिरची पिकासाठी लागणारी खतं आणि तुम्ही कशी फवारणी द्यायचे त्याच्याविषयी मी व्हिडिओ करणार आहे. धन्यवाद.